Hi everyone, this is Deepak here. I welcome all of you once again to the classes of spoken English and today in this class we are going to talk about something more. आज या क्लासमध्ये आपण आणखी काही गोष्टीबद्दल बोलणार आहोत. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपण काही या ठिकाणी स्ट्रक्चर घेणार आहोत आणि त्याच्यावर काही एक्झाम्पल्स घेणार आहोत. तुम्हाला काय करायचं माहिती का, फक्त काळजीपूर्वक लक्ष द्यायचंय. त्यामुळे काय होईल माहिती का, तुम्हाला माहिती का हे जे आपण स्ट्रक्चर घेणार आहे आणि त्याच्यावर जे एक्झाम्पल्स घेणार आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजतील. तर चला आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. लेट्स स्टार्ट द लेक्चर. तर बघा, फर्स्ट या ठिकाणी तुम्हाला मी स्ट्रक्चर लिहून देतो. स्ट्रक्चर एकदम सिंपल आहे, त्यामध्ये काहीही अवघड नाहीये. स्ट्रक्चर बघा, स्ट्रक्चरची सुरुवात ही एखाद्या शब्दानं नव्हता, म्हणजे काय वाक्य नव्हती, लहान वाक्य, एक छोटस वाक्य, सेंटेन्स आहे. बघा काय सेंटेन्स येते, हॅव यू डिसाइडेड. बघा, हॅव यू डिसाइडेड, हॅव यू डिसाइडेड प्लस टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. हे झालं आपलं स्ट्रक्चर. ओके, डन. आता तुम्हाला काय करायचं आहे, हे जे स्ट्रक्चर आहे का, यामधलं जे वाक्य आहे सुरुवातीचं हॅव यू डिसाइडेड, याला कमीत कमी तुम्हाला 10 ते 15 वेळेस म्हणायचं आहे. आणि कसं म्हणायचं बघा, तुम्हाला सांगतो मी. हॅव यू डिसाइडेड, 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 असं तुम्हाला म्हणायचं आहे. त्यामुळे काय होईल माहिती का, या स्ट्रक्चरवरचे जे क्वेश्चन आहे ते तुम्हाला सहजपणे तयार करता येतील. तर चला फर्स्ट क्वेश्चन बघू आपण या ठिकाणी. फर्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल बघू. फॉर एक्झाम्पल आपल्याला ज्यावेळेस असं म्हणायचं असतं की बघ, तुम्ही कार खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे का, तर हा जो क्वेश्चन आहे हा आपण कसं म्हणणार इंग्लिशमध्ये बघा, हॅव यू डिसाइडेड टू बाय अ कार, हॅव यू डिसाइडेड टू बाय अ कार, तुम्ही कार खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय का. तर कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये बघा, हॅव यू डिसाइडेड, हॅव यू डिसाइडेड, have you decided to buy a car, to buy a car, तुम्ही कार खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय का. याचा अर्थ काय, तुम्ही कार खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय का. have you decided to buy a car. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फॉर एक्झाम्पल आता आपल्याला म्हणायचं, तुम्ही मुंबईला भेट देण्याचा निर्णय घेतलाय का, तुम्ही मुंबईला भेट देण्याचा निर्णय घेतलाय का. तर कसं म्हणणार मी तुम्हाला इंग्लिशमध्ये, हॅव यू डिसाइडेड टू व्हिजिट मुंबई, हॅव यू डिसाइडेड टू व्हिजिट मुंबई. बघा, हॅव यू डिसाइडेड, have you decided to visit Mumbai, to visit Mumbai. याचा अर्थ काय, तुम्ही मुंबईला भेट देण्याचा निर्णय घेतलाय का, हॅव यू डिसाइडेड टू व्हिजिट मुंबई, अशा पद्धतीने. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फॉर एक्झाम्पल आपल्याला ज्यावेळेस असं म्हणायचं असतं किंवा तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतलाय का, तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतलाय का. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये या व्यक्तीला, जर तुम्हाला कोणाला म्हणायचं असेल तर कसं म्हणायचं बघा, हॅव यू डिसाइडेड टू स्टार्ट अ बिझनेस, हॅव यू डिसाइडेड टू स्टार्ट अ बिझनेस, तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतलाय का. बघा, हॅव यू डिसाइडेड, टू स्टार्ट अ बिझनेस, तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतलाय का, हॅव यू डिसाइडेड टू स्टार्ट अ बिझनेस, अशा पद्धतीने. हे बघा, नुसते माझ्या मागे पाहू नका, हे सेंटेन्स नुसते पाहू नका. तुम्ही काय करा माहितीये का, मी जसं म्हणतोय ना तसे क्वेश्चन्स म्हणत चला. तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे, ते महत्वाचं आहे. तर तुम्हाला इंग्लिश बोलता येईल, अदरवाईज नाही. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन, फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचंय, तुम्ही नोकरी मिळवण्याचा निर्णय घेतलाय का, तुम्ही नोकरी मिळवण्याचा निर्णय घेतलाय का. आता तुम्ही 18+ झाले, लवकर निर्णय घ्या, नोकरी मिळवण्याचा निर्णय घ्या. तर कसं म्हणणार मी इंग्लिशमध्ये त्या व्यक्तीला, तुम्ही नोकरी मिळवण्याचा निर्णय घेतलाय का, तुम्ही नोकरी मिळवण्याचा निर्णय घेतलाय का. हॅव यू डिसाइडेड टू गेट अ जॉब, हॅव यू डिसाइडेड टू गेट अ जॉब, तुम्ही नोकरी मिळवण्याचा निर्णय घेतलाय का. हॅव यू डिसाइडेड टू गेट अ जॉब, टू गेट अ जॉब, तुम्ही नोकरी मिळवण्याचा निर्णय घेतलाय का. याचा अर्थ काय, तुम्ही नोकरी मिळवण्याचा निर्णय घेतलाय का, हॅव यू डिसाइडेड टू गेट अ जॉब. आता आपण असं पण म्हणू शकतो, तुम्ही पैसे कमवण्याचा निर्णय घेतलाय का, हॅव यू डिसाइडेड टू अर्न मनी, हॅव यू डिसाइडेड टू अर्न मनी. बघा, हॅव यू डिसाइडेड टू अर्न मनी, तुम्ही पैसे कमवण्याचा निर्णय घेतलाय का, हॅव यू डिसाइडेड टू अर्न मनी. नेक्स्ट क्वेश्चन, आता बघा हा क्वेश्चन खूप मस्त आहे की तुम्ही लग्न करायचा निर्णय घेतलाय का. मला असं म्हणायचं तुम्हाला, तुम्ही लग्न करायचा निर्णय घेतलाय का. तर कसं म्हणणार मी तुम्हाला इंग्लिशमध्ये, हॅव यू डिसाइडेड टू गेट मॅरिड, तुम्ही लग्न करायचा निर्णय घेतलाय का. हॅव यू डिसाइडेड, बघा, हॅव यू डिसाइडेड टू गेट मॅरिड,
मॅरिड. तुम्ही लग्न करायचा निर्णय घेतलाय का, याचा अर्थ काय, तुम्ही लग्न करायचा निर्णय घेतलाय का, हॅव यू डिसाइडेड टू गेट मॅरिड. परत बघा नेक्स्ट क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल, आता मला असं म्हणायचंय किंवा तुम्ही नोकरी सोडायचा निर्णय घेतलाय का, तुम्ही नोकरी सोडायचा निर्णय घेतलाय का, हॅव यू डिसाइडेड टू क्विट अ जॉब, हॅव यू डिसाइडेड टू क्विट अ जॉब. तुम्ही नोकरी सोडायचा निर्णय घेतलाय का, हॅव यू डिसाइडेड, हॅव यू डिसाइडेड, हॅव यू डिसाइडेड टू क्विट अ जॉब, टू क्विट अ जॉब. तुम्ही नोकरी सोडायचा निर्णय घेतला आहे का, याचा अर्थ काय, तुम्ही नोकरी सोडायचा निर्णय घेतलाय का, हॅव यू डिसाइडेड टू क्विट अ जॉब. अशा पद्धतीने तुम्हाला हे क्वेश्चन्स तयार करायचे असतात. आता बघा परत एक एक्झाम्पल घेऊ आपण या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल, आता मला असं म्हणायचंय किंवा तुम्ही त्याला मारायचा निर्णय घेतलाय का, तुम्ही त्याला मारायचा निर्णय घेतलाय का, तुमचं त्यानं असं काय वाकडं केलं बरं, हा तुमचं म्हणजे काय वाकडं केलं आपण म्हणत का, काय भांडणं झाले तुमचे असे की तुम्ही त्याला मारायचा निर्णय घेतला आहे. हा तर मला त्याला विचारायचं, तुम्ही त्याला मारायचा निर्णय घेतलाय का, आता त्याला मारायचंच आहे की तुम्हाला, तुम्ही त्याला मारायचा निर्णय घेतला आहे का. तर हा क्वेश्चन आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार त्या ठिकाणी, हॅव यू डिसाइडेड टू किल हिम. हा तुम्ही त्याला मारायचा निर्णय घेतलाय का, हॅव यू डिसाइडेड टू किल हिम. बघा हॅव यू डिसाइडेड, हॅव यू डिसाइडेड, हॅव यू डिसाइडेड टू किल हिम, किल हिम. याचा अर्थ काय, तुम्ही त्याला मारायचा निर्णय घेतलाय का, हॅव यू डिसाइडेड टू किल हिम. अशा पद्धतीने समजलं तुम्हाला. एक क्वेश्चन्स एकदम सिंपल आहे, यामध्ये काही अवघड नाही आहे. थोडीफार प्रॅक्टिस केली ना तुम्हाला पण सहजच असे क्वेश्चन्स तयार करता येतील. आता माहिती का, आपण इकडे दुसरं स्ट्रक्चर घेऊ, त्याच्यावर काही एक्झाम्पल्स घेऊ. ओके, तर बघा नेक्स्ट स्ट्रक्चर आपलं दुसरं स्ट्रक्चर आहे ठिकाणी. हे जे स्ट्रक्चर आता आपण घेतोय का नाही, या स्ट्रक्चरमध्ये का खूप सारं बोलले आता डे टू डे लाईफ मध्ये खूप जास्त प्रमाणात बोलतो आपण या स्ट्रक्चरवर. तर बघा स्ट्रक्चर काय आपलं, हॅव यू एव्हर, हॅव यू एव्हर. बघा हॅव यू एव्हर प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. हे झालं आपलं स्ट्रक्चर. ओके, आता याच्यावर आपण एक्झाम्पल्स बघू. अगोदर एक्झाम्पल्स बघण्या अगोदर मी तुम्हाला याचा अर्थ सांगतो. एव्हरचा अर्थ काय होतो माहिती आहे का, कधीही किंवा कधी. आपण कधीही म्हणू शकतो, कधीही पण म्हणू शकतो, दोन्ही अर्थ आहे एव्हरचे. तर बघा आता फर्स्ट याच्यावर एक्झाम्पल बघू, फर्स्ट क्वेश्चन बघू आपण यावर. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं, तुम्ही कधी कादंबरी वाचली आहे का, तुम्ही कधी कादंबरी वाचली आहे का. माझा मित्र आहे किंवा तुम्हालाच विचारायचं मला, आता तुम्ही कधी कादंबरी वाचली आहे का. तर मी तुम्हाला हा क्वेश्चन इंग्लिशमध्ये कसं विचारणार, हॅव यू एव्हर, हॅव यू एव्हर रेड अ नोव्हेल. बघा हॅव यू एव्हर, have you ever read a novel. तुम्ही कधी कादंबरी वाचली आहे का, याचा अर्थ काय, तुम्ही कधी कादंबरी वाचली आहे का, हॅव यू एव्हर रेड अ नोव्हेल. आता तू म्हणसाल सर या ठिकाणी तुम्ही रीडचं स्पेलिंग लिहिलं READ, बरोबर आहे, रीड. बघा ज्यावेळेस आपण वर्बचा थर्ड फॉर्म त्या ठिकाणी यूज करतो त्यावेळेस त्याचा उच्चार आपल्याला काय करावा लागतो माहिती का, रेड करावा लागतो. काय करावा लागतो, रेड. याचं स्पेलिंग तेच आहे, रीड. याचा फर्स्ट फॉर्म पण काय रीड आहे, सेकंड फॉर्म काय आहे, आता याचं स्पेलिंग सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म आणि जो फोर्थ फॉर्म असतो पण त्या सर्वांचं स्पेलिंग मध्ये काय आहे, READ चे. म्हणून आपण माहिती का फक्त थर्ड फॉर्म मध्ये आपण याचा उच्चार कसा करतो, रेड करतो. स्पेलिंग तेच आहे, स्पेलिंग मध्ये काही चेंजेस होणार नाही, READ, फक्त उच्चार चेंज होईल या ठिकाणी, वर्बचा थर्ड फॉर्म रेड. ओके, आता बघा नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल, तुम्ही कधी वाईन घेतली आहे का. मला असं म्हणायचं, तुम्हाला विचारायचं, तुम्ही कधी वाईन घेतली का. वाईन काय माहिती का, दारू नाही म्हणता येईल त्याला, दारूचा एक प्रकार आहे. हा दारूचा एक प्रकार आहे, तो पण दारू नसते. तर मला विचारायचं आहे तुम्हाला, तुम्ही कधी वाईन घेतली आहे का, तुम्ही कधी वाईन घेतली आहे का. तर मी कसं विचारणार तुम्हाला, हॅव यू एव्हर टेकन वाईन, हॅव यू एव्हर टेकन वाईन. बघा हॅव यू एव्हर टेकन वाईन. तुम्ही कधी वाईन घेतली आहे का, याचा अर्थ काय, तुम्ही कधी वाईन घेतली आहे का, हॅव यू एव्हर टेकन वाईन. नेक्स्ट क्वेश्चन. आता हा क्वेश्चन खूप भारी बघा. आपण माहिती का हा क्वेश्चन म्हणतोच, तुम्ही सुद्धा तुमच्या मित्राला कोणाला तरी म्हणता, कधी ना कधी म्हणता. काय माहिती का, तुम्ही कधी कोणावर प्रेम केलंय का, विचारता का नाही तुम्ही कधी कोणावर प्रेम केलंय का. तर कसं विचारणार इंग्लिशमध्ये, हॅव यू एव्हर लव्ड समवन, हॅव यू एव्हर लव्ड समवन. बघा हॅव यू एव्हर loved someone. तुम्ही कधी कोणावर प्रेम केलंय का, याचा अर्थ काय, तुम्ही कधी कोणावर प्रेम केलंय का, हॅव यू एव्हर लव्ड समवन. अशा पद्धतीने
हा क्वेश्चन विचारतोच, आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीला म्हणतो तुम्ही कधी कोणावर प्रेम केलंय का, हॅव यू एव्हर लव्ड समवन, याची प्रॅक्टिस जरा जास्त करा कारण विचारतोच आपण. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं मला असं म्हणायचंय, तुम्हाला तुमची चुकी कधी लक्षात आली आहे का, तुम्हाला तुमची चुकी कधी लक्षात आली आहे का, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये आपण, तुम्हाला तुमची चुकी कधी लक्षात आली आहे का, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, हॅव यू एव्हर realized your mistake. तुम्हाला तुमची चुकी कधी लक्षात आली आहे का, याचा अर्थ काय, तुम्हाला तुमची चुकी कधी लक्षात आली आहे का, हॅव यू एव्हर रिअलाइज्ड युअर मिस्टेक, अशा पद्धतीने. बघा नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी, हे क्वेश्चन्स आहे सर्व काय क्वेश्चन आहे, थोडीफार प्रॅक्टिस केली तर तुम्हाला पण येईलच नक्कीच. बघा नेक्स्ट क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय, तुम्ही कधी असा विचार केलाय का, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, हॅव यू एव्हर थॉट सो, तुम्ही कधी असा विचार केलाय का, हॅव यू एव्हर थॉट सो. बघा हॅव यू एव्हर थॉट सो, तुम्ही कधी असा विचार केलाय का, याचा अर्थ काय, तुम्ही कधी असा विचार केलाय का, हॅव यू एव्हर थॉट सो. परत आपण असं पण म्हणू शकतो की तुम्ही कधी माझ्याविषयी विचार केलाय का, म्हणतो ना आपण कधी कधी. आता मलाच तुम्हाला म्हणायचं, तुम्ही कधी माझ्याविषयी विचार केलाय का, हॅव यू एव्हर थॉट अबाउट मी, तुम्ही कधी माझ्याविषयी विचार केलाय का. बघा कसं म्हणेल तुम्हाला त्या ठिकाणी, हॅव यू एव्हर थॉट अबाउट मी, Have you ever thought about me? तुम्ही कधी माझ्याविषयी विचार केलाय का, याचा अर्थ काय, तुम्ही कधी माझ्याविषयी विचार केलाय का, हॅव यू एव्हर थॉट अबाउट मी. आता फॉर एक्झाम्पल मला तुम्हाला विचारायचं असा क्वेश्चन, तुम्ही कधी खोटे बोलले आहे का, तर मी कसं विचारेल तुम्हाला इंग्लिशमध्ये, हॅव यू एव्हर टोल्ड अ लाय, तुम्ही कधी खोटे बोलले आहे का, अशा पद्धतीने. तुम्ही कधी कोणाला फसवलंय का, हॅव यू एव्हर चीट समवन, तुम्ही कधी कोणाला फसवलंय का. जर तुम्हाला कोणाला विचारायचं असेल तुम्ही कधी कोणाला फसवलंय का, हॅव यू एव्हर चीट समवन, अशा पद्धतीने विचारायचं. समजलं तुम्हाला, हे दोन्ही स्ट्रक्चर तुम्हाला समजलं असतील चांगल्या पद्धतीने. आता आपण माहिती का थर्ड स्ट्रक्चर या ठिकाणी घेऊ, इकडे आपण काही क्वेश्चन्स घेऊ. तिसरं स्ट्रक्चर बघा आपलं एकदम सिंपल आहे. तुम्ही काय करा माहिती का, याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, लगेचच पुसून घेतो. मारला स्क्रीनशॉट, ओके डन. याला पुसतो मग हे बघा माझ्या मागे सेंटेन्स क्वेश्चन्स म्हणत चला. हे काय सर्व क्वेश्चन्स आहेत, माझ्या मागे म्हणत चला, म्हणजे कसे तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला पण इंग्लिश बोलता येईल. इंग्लिश बोलणं म्हणजे काय असतं सांगा बरं, मी सांगू तुम्हाला इंग्लिश म्हणजे नेमकं काय आहे. तर इंग्लिश जर बोलायचं असेल कोणालाही इंग्लिश जर बोलायचं असेल तर त्याच्या ब्रेनमध्ये काय लागेल माहिती का, रॉ मटेरियल लागेल. रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल. जसं आपल्याला घर बांधण्यासाठी कसं लागते, विटा गिट्टी सिमेंट रेती लागते का नाही घर बांधण्यासाठी, तशाच पद्धतीचं रॉ मटेरियल आपल्या ब्रेनमध्ये जर इंग्लिश बद्दल असेल, म्हणजे वाक्य असतील शब्द असतील, पुन्हा आणखीन काही खूप सारं स्ट्रक्चरचं सेंटेन्स स्ट्रक्चर असतील माहित असतील आपल्याला, तर ऑटोमॅटिकच आपल्याला माहिती इंग्लिश बोलता येईल नक्कीच. पण आपल्याकडे रॉ मटेरियलच नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला इंग्लिश बोलता येत नाही, शब्द आठवत नाही, कारण आपल्या ब्रेनमध्ये शब्दच नाहीये. आणि आतापर्यंत मी तुमच्याकडून माहिती का खूप सारे सेंटेन्स खूप सारे शब्द स्ट्रक्चर घेतलेले आहे. आतापर्यंत जेवढे पण व्हिडिओ बघितले आणि तुम्ही, त्यामध्ये खूप सारे स्ट्रक्चर झालेले आपले, त्यामध्ये खूप सारे शब्द पण येतात. स्ट्रक्चर म्हणजेच काय, शब्द आहे. सेंटेन्स म्हणजे काय, शब्द आहे. क्वेश्चन्स म्हणजे काय, शब्द आहे. सर्व इंग्लिश शब्द आहे. हे जेवढे शब्द तुमच्या ब्रेनमध्ये सेव्ह होतील तसं तुम्हाला इंग्लिश बोलता येईल, ते महत्वाचं आहे. सेव्ह झालं पाहिजे, त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल, बोलावं लागेल. आता आपण थर्ड स्ट्रक्चर घेऊ आपल्या ठिकाणी. हे पण खूप इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे, जे आता आपण घेणार आहोत ना, ते पण खूप इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे. त्याच्यावर सुद्धा खूप सारं बोललं जातं डे टू डे लाईफमध्ये, दैनंदिन जीवनामध्ये. तर बघा या ठिकाणी आता स्ट्रक्चर एकदम सिंपल आहे. हॅव यू एव्हर ट्राईड, बघा हॅव यू ट्राईड प्लस 2 प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क, हे झालं आपलं स्ट्रक्चर. हॅव यू एव्हर ट्राईड प्लस 2 प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. ओके डन. आता आपण याच्यावर काही एक्झाम्पल्स बघू.
तर बघा फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस आपल्याला असं म्हणायचं असतं, असा क्वेश्चन कोणाला तरी करायचा असतो, एखाद्याला विचारायचं असतं की बुवा तुम्ही कधी इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न केलाय का, तुम्ही कधी इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न केला येतात, ते या स्ट्रक्चरवरून म्हणता येतं ते वाक्य आपल्याला. कसं म्हणता येतं बघा, हॅव यू एव्हर ट्राईड टू लर्न इंग्लिश, तुम्ही कधी इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न केलाय का. कसा करायचा हा क्वेश्चन, हॅव यू एव्हर ट्राईड टू लर्न इंग्लिश. बघा हॅव यू एव्हर tried to learn English. ठीक आहे, याला समजून घ्या. हॅव यू एव्हर ट्राईड टू लर्न इंग्लिश, तुम्ही कधी इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न केलाय का. याचा अर्थ काय, तुम्ही कधी इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न केलाय का. हॅव यू एव्हर ट्राईड टू लर्न इंग्लिश. बघा नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय, तुम्ही कधी इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न केलाय का. तुम्ही कधी इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न केलाय का. तर कसं म्हणणार मी तुम्हाला इंग्लिशमध्ये, हॅव यू एव्हर ट्राईड टू स्पीक इन इंग्लिश. हॅव यू एव्हर ट्राईड टू स्पीक इन इंग्लिश. बघा हॅव यू एव्हर to speak in English. याचा अर्थ काय, तुम्ही कधी इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न केलाय का. हॅव यू एव्हर ट्राईड टू स्पीक इन इंग्लिश, अशा पद्धतीने. बघा नेक्स्ट क्वेश्चन फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय, तुम्ही कधी व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केलाय का. मला एखाद्या मित्राला, माझ्या मित्राला किंवा तुम्हाला एखाद्या तुमच्या मित्राला कोणालाही विचारायचं असेल की तुम्ही कधी व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे का, तुम्ही मला सांगताय. तर मला आता समजा एखादा व्यक्ती आपल्याला सांगत असेल किंवा तुम्ही व्यवसाय सुरू करा, तुम्हाला जास्त फायदा होईल, तुम्ही खूप पैसे कमवसाल, तर त्याला विचारायचं मग त्या ठिकाणी, तुम्ही कधी व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केलाय का. तुम्ही व्यवसाय केलाय का, तुम्ही कधी व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केलाय का, मला सांगताय. तर त्याला हा क्वेश्चन कसा म्हणणार त्या ठिकाणी, तुम्ही कधी व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केलाय का. हॅव यू एव्हर ट्राईड टू स्टार्ट अ बिझनेस. हॅव यू एव्हर ट्राईड टू स्टार्ट अ बिझनेस, तुम्ही कधी व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केलाय का. हॅव यू एव्हर, बघा हॅव यू एव्हर ट्राईड टू स्टार्ट अ बिझनेस. तुम्ही कधी व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केलाय का. हॅव यू एव्हर ट्राईड टू स्टार्ट अ बिझनेस. बघा नेक्स्ट क्वेश्चन फॉर एक्झाम्पल आता मला असा क्वेश्चन विचारायचा आहे तुम्हाला की तुम्ही कधी मला समजून घेण्याचा प्रयत्न केलाय का. तुम्ही कधी मला समजून घेण्याचा प्रयत्न केलाय का. ॲज अ क्वेश्चन आहे, ठीक आहे. तुम्ही कधी मला समजून घेण्याचा प्रयत्न केलाय का. तर कसं म्हणाल मी तुम्हाला इंग्लिशमध्ये, हॅव यू एव्हर ट्राईड टू अंडरस्टँड मी. हॅव यू एव्हर, बघा हॅव यू एव्हर tried to understand me. तुम्ही कधी मला समजून घेण्याचा प्रयत्न केलाय का. हॅव यू एव्हर ट्राईड टू अंडरस्टँड मी. आता मला असं म्हणायचं, तुम्ही कधी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केलाय का. तुम्ही कधी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केलाय का. तर कसं म्हणाल मी तुम्हाला इंग्लिशमध्ये, हॅव यू एव्हर ट्राईड टू गेट अ जॉब. तुम्ही कधी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केलाय का. हॅव यू एव्हर, बघा हॅव यू एव्हर ट्राईड टू गेट अ जॉब. तुम्ही कधी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केलाय का. हॅव यू एव्हर ट्राईड टू गेट अ जॉब. तुम्ही कधी कोणाला फसवण्याचा प्रयत्न केलाय का. असं तर म्हणत नाही आपण, पण कसं म्हणणार जर म्हणायचं असेल एखाद्याला, तुम्ही कधी कोणाला फसवण्याचा प्रयत्न केलाय का. हॅव यू एव्हर ट्राईड टू चीट समवन. तुम्ही कधी कोणाला फसवण्याचा प्रयत्न केलाय का. अशा पद्धतीने क्वेश्चन्स तुम्हाला तयार करायचे असतात. यामध्ये काहीही अवघड नाही, एकदम सिम्पल आहे. थोडीफार प्रॅक्टिस केली ना, प्रॅक्टिस कशी करायची तुम्हाला सांगतो मी आता. हे सर्व सेंटेन्स लिहून घ्यायचे आणि प्रत्येक सेंटेन्सला लिहून घेतल्यानंतर 10 ते 15 वेळेस म्हणायचं. प्रत्येक सेंटेन्सला रेपिटेशन करायचं. तेवढं जास्त रेपिटेशन करताना तेवढा तुमचा फायदा आहे. आणि नंतर काय करायचंय माहिती आहे तुम्हाला, ते जेव्हा रजिस्टरवर लिहिलंय तुम्ही, ते रजिस्टर बंद करायचंय आणि कॅमेरा समोर ठेवायचा आहे. कॅमेरा समोर ठेवल्यानंतर काय करायचं माहिती का, त्यामध्ये आपल्याला कॅमेरा समोर ठेवायचा आणि सेंटेन्स म्हणायचे. ते क्वेश्चन्स आहे ना, हे क्वेश्चन्स तुम्हाला म्हणायचे. फॉर एक्झाम्पल तुम्ही कधी वाईन घेतली आहे का. तर कसं म्हणणार आहे, बघा कसं म्हणायचं, हॅव यू एव्हर टेकन वाईन. तुम्ही कधी वाईन घेतली आहे का. असे तुम्हाला प्रॅक्टिस करायची. असे कॅमेरा समोर क्वेश्चन म्हणायचे तुम्हाला. परत फॉर एक्झाम्पल तुम्ही कधी कादंबरी वाचली का. हॅव यू एव्हर रेड नोव्हेल. तुम्ही कधी कादंबरी वाचली आहे का. हॅव यू एव्हर
राईट अ नोव्हेल, तुम्ही कधी कादंबरी वाचली आहे का, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला कॅमेरासमोर म्हणायचे. जेवढे जास्त तुम्ही असे प्रॅक्टिस करसाल तेवढे जास्त तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढेल आणि तुम्हाला इंग्लिशमध्ये सहजपणे बोलता येईल. बाकी व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा, निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात, यामध्ये कोणतीही शंका नाही. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.